सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल माधव म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवीवर माणसं सुखी असतात. परिस्थिती आपल्या हातामध्ये नाही, पण मनस्थिती मात्र आपल्या हातामध्ये आहे. पाऊस पडायचा का न पडायचा आपल्या हातात नाही, पण आलेल्या पावसात शांत राहायचं की नाही हे आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल आपलं वारकऱ्याचं कीर्तन आहे आणि वारकऱ्याचं भजन वारकऱ्याचं कीर्तन वारकऱ्याची वारी म्हटली की ऊन येत असतो पाऊस येत असतो. म्हणून आहे त्या परिस्थितीत आपल्याला चिंतन करायचं असतं. जास्तच जर पाऊस आला तर मग मात्र आपण बंद करू, कारण काय थोडं हे कोणाला शॉक वगैरे लागण्याचा थोडा धोका असतो याच्यामध्ये पावसामध्ये. तेव्हा आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपण 2 शब्द अभंगावर बोलू. विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आहे. अभंग कोणाचा आहे कसं ओळखायचं, अभंगाचं शेवटचं चरण वाचायचं. अभंगाच्या शेवटी जर तुका म्हणे असेल तर म्हणायचं तुकाराम महाराजांचा अभंग. अभंगाच्या शेवटी नामा म्हणे असेल तर नामदेवरायांचा अभंग. अभंगाच्या शेवटी जनी म्हणे असेल तर जनाबाईचा अभंग. हा जो अभंग आहे या अभंगाच्या शेवटी ज्ञानदेव म्हणे नाही, पण तरीसुद्धा हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचाच आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे काही अभंग असे आहेत की जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेव म्हणे लावलेला आहे आणि काही अभंग असे आहेत की जिथे ज्ञानदेव म्हणे लावलं नाही, बाप रखुमा देवरू लावलं. का बरं असा फरक केलेला आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस समाधी घेण्याचा निश्चय केला त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेण्यापासून 6 वर्ष साधू संतांनी थांबवलं. विठ्ठल विठ्ठल मोठी माणसं जे असतात ते आपलं काम संपलं की निघून जात असतात. जी थांबायला पाहिजे ती माणसं थांबत नाहीत, जे थांबायला नको ते मात्र थांबतात. ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्याचा निर्णय केला जवळजवळ 16व्या वर्षीच. 16व्या वर्षी निश्चय केल्यानंतर मग साधू संतांना वाईट वाटलं. ज्ञानेश्वर महाराज थांबले पाहिजेत म्हणून सगळ्या साधू संतांनी निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं, दादा तुम्ही काहीतरी सांगा. ज्ञानेश्वर महाराजांचं एका वय नाही 16वं वर्ष समाधी घेण्याचं. समाजाला अशा लोकांची उपयोगिता असते, उपयोग असतो आणि म्हणून तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेण्यापासून थांबवा असं म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या आग्रहाने ज्ञानेश्वर महाराज 2 वर्ष थांबले. पण परत म्हटले मला समाधी घ्यायची. मग परत सोपान काकाने आग्रह धरला की तुम्ही अजून 2 वर्ष थांबा. मग 2 वर्ष थांबले आणि नंतर परत निर्णय घेतल्यानंतर मुक्ताबाईंनी थांबवलं. असं ज्ञानेश्वर महाराज 6 वर्ष थांबले. 16व्या वर्षी निर्णय घेतला समाधी घ्यायचा आहे, पण समाधी मात्र 22व्या वर्षी घेतली. आणि या 6 वर्षात जे अभंग लिहिले तिथं ज्ञानदेव म्हणे लावलं नाही, बापरकुमादेवर लावलं. आणि त्यातला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल
ज्ञानेश्वर महाराजांनी हा जो अनुभव सांगितलाय तो आपल्या सगळ्यांचा उपयोगाचा आहे. संतांच्या जीवनामध्ये अनुभव आणि अनुवाद याचा समन्वय असतो बरं का. संतांच्या शब्दाला जी किंमत आलेली असते ती त्यांच्या अनुभवामुळे आलेली असते. एखाद्या माणसाला अनुभव नसेल आणि तो जर गोष्टी सांगायला लागला तर लोक ते एवढं ऐकत नाही. असं म्हणतात आमच्या संस्थेमध्ये वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर होऊन गेले. शेवटच्या कालावधीमध्ये फक्त 10च मिनटं बोलायचे, पण 10 मिनटाचं त्यांचं प्रवचन ऐकायला लोक 10 तास येऊन बसायचे. लोकांना जर विचारलं ते 10च मिनटं बोलतात आणि तुम्ही कशा करता एवढं 10 तास बसता, लोक असं म्हणायचे त्यांचं एक वाक्य जरी ऐकलं तरी आमच्या जीवनात बदल घडतो. त्याचं कारण असं आहे त्यांचं आचरण तसं होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्यांच्या शब्दामध्ये जे वजन येतं ते त्यांच्या अनुभवामुळे येत असतं. एखाद्या माणसाला अनुभव नसेल आणि एखादी गोष्ट सांगायला लागला तर लोक ते एवढं लक्ष देऊन ऐकत नाही. तुम्ही ऐका, एक मनुष्य असा आईवर व्याख्यान करायचा, खूप सुंदर व्याख्यान करायचा. एकदा असंच त्याचं व्याख्यान चाललं होतं आईवर. सांगता सांगता त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ऐकणारे सगळे रडत होते, पण ऐकणाऱ्यामध्ये एक मनुष्य मोठ्या मोठ्याने हसायचा. तो हसणारा होता. त्याच्या शेजारच्यांनी त्याचा हात धरला. अरे म्हटले किती सुंदर व्याख्यान चाललं आहे, सांगणारा रडतोय, ऐकणारे सगळे रडतायत आणि तो खुशाल दात काढतो. तो म्हटलं मी का हसतो माहिती आहे का, हा जो सांगणारा आहे ना त्याच्या शेजारी माझं घर आहे. इथं रडून रडून सांगतोय पण एकही दिवस आईबरोबर नीट वागत नाही. काय त्याच्या व्याख्यानाला करायचं. विठ्ठल 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 तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगे, क्रिया करोनी दाविती अंगे, क्रिया करोनी दाविती अंगे. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगे, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी. कैसे संत जागी क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, हे क्रिया करोनी दाविती अंगी. हे संत जागे क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी. संत अगोदर अनुभव घेतात, संत अगोदर वागतात आणि मग दुसऱ्याला सांगतात. केवळ सांगण्याचा लोकांच्यावर परिणाम होत नाही, वागण्याचा जास्त होत असतो. ज्ञानेश्वर महाराज अनुभव घेतात आणि मग आपल्याला या ठिकाणी सांगतात. संसार सुफळ कसा करायचा हे ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलं आहे. एक असतो सुफळ संसार आणि एक असतो संपन्न संसार. काही लोकांचा संसार संपन्न असतो पण सुफळ नसतो. काही लोकांचा संसार सुफळ असतो पण संपन्न नसतो. पण काही लोकांचा संसार संपन्नही असतो आणि सुफळही असतो. 2 लोकांचा संसार आपल्याला विचारात घेता येतो. एक आहे रावणाचा संसार आणि एक आहे तुकाराम महाराजांचा संसार. रावणाचा संसार जर आपण पाहिला तर संपन्न संसार आहे आणि तुकाराम महाराजांचा संसार पाहिला तर सुफळ संसार आहे. रावणाच्या संसारामध्ये जर आपण विचार केला तर किती मोठी संपत्ती रावणाची होती हो. 7 कोटी घरं सोन्याची त्याची होती. शुद्ध कांचनाची 7 कोटी. मोठा परिवार रावणाचा आहे. उच्च कुळामध्ये रावण त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. अनेक विद्या रावणाला अवगत आहेत. तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर पाहिलं तर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सामान्य कुळात जन्माला आलो. भले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मेलो. देवा बरं झालं आम्ही सामान्य कुळात जन्माला आलो, नाहीतर कुळाच्या अभिमानानेच आम्ही मेलो असतो. तुकाराम महाराजांच्या संपत्तीविषयी आपण विचार जर केला तर महाराजांनी स्वतः सांगितलं आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. रावणाचा संसार संपन्न आहे पण तरीसुद्धा रावणाला त्या ठिकाणी रात्रीची झोप येत नव्हती. एवढं सगळं होतं तरी दुसऱ्याचं पाहिलं की त्याला वाटायचं कधी मला मिळेल. विठ्ठल विठ्ठल. रावण म्हणजे तुम्ही कोणी व्यक्ती समजू नका बरं का. रावण ही वृत्ती आहे. मला एक जणांनी विचारलं महाराज
पूर्वी रावण होता, त्याला मारण्याकरता रामप्रभूने अवतार धारण केला, रावणाला मारलं. आता दरवर्षी कशाला रामजन्म साजरा करायचा? मी म्हटलं पूर्वी रावण होता ना आता नाही असं समजू नको. पूर्वी एकच होता. रावण म्हणजे कोणी व्यक्ती नाही, रावण म्हणजे वृत्ती आहे. आपल्या मनामध्ये वाईट विचार आले की समजायचं रावण आला. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात झोप लागायला लागली की समजायचं कुंभकर्ण आला. दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याची वृत्ती आली की समजायचं मंथरा आली. विनाकारण दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आली, परस्त्रीकडे पापदृष्टीने पाहण्याची वृत्ती आली की समजायचं आपल्या मनात रावण आलेला आहे. आणि त्याला मारायचं असेल तर आता आपल्याला रामाला आणलं पाहिजे. आणि रामाला आणलं की मग रावण आपोआप बाजूला होतो. रावणाचा संसार संपन्न संसार आहे, पण तुकाराम महाराजांचा संसार जो आहे तो सुफल संसार आहे. बाकीच्या लौकिक दृष्टीने जरी एवढं काही तुकाराम महाराजांच्याकडे नसलं तरी सुद्धा महाराज छातीला हात लावून सांगतात, जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती आधी फळ झाले साचे आधी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये लौकिक दृष्टीने जरी त्या ठिकाणी संपन्नता नव्हती तरी परमार्थिक दृष्टीने संपन्नता होती. महाराज म्हणतात जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. म्हणून आपला संसार सुफळ झाला पाहिजे याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभव घेतलेला आहे. तो संसार कसा सुफळ होईल या अभंगात सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी आपली भूमिका घेतलेली आहे. वास्तविक पाहता ज्ञानेश्वर महाराजांना काही संसार वगैरे काही नाही, कारण ज्ञानेश्वर महाराज साक्षात महाविष्णूचे अवतार आहेत. त्यांना दुःख संसार काहीच नाही, पण आपल्याकरता त्यांनी एक भूमिका केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल संतांचे अभंग जे असतात ते आपल्या भूमिकेवरचे अभंग असतात. सगळे अभंग एका करता नाही, एक अभंग सगळ्या करता नाही, आणि सगळे अभंग सगळ्या करता नाही. प्रत्येक अभंगाची भूमिका वेगवेगळी आहे. काही अभंग पामराच्या भूमिकेतले आहेत, काही अभंग विषयीच्या भूमिकेतले आहेत, काही जिज्ञेसूच्या भूमिकेतले आहेत, तर काही मुक्ताच्या भूमिकेतले आहेत. बऱ्याच वेळेला लोक काय करतात, आपल्याला अनुकूल तेवढा अभंग शोधून ठेवतात. एखाद्याला जर म्हटलं हो चला कीर्तनाला, चला वारीला, आलो असतो, पण तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ठाईचं बाई सोनी करा एक चित्त, घरी बसून परमार्थ करा. म्हणजे आपल्याला अनुकूल तेवढं प्रमाण पाठ करून ठेवायचं. अजून एक प्रमाण सांगतो, काही काही लोक असे असतात ते काहीच करत नाहीत. आमचे वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, परमार्थात सगळ्यात मोठा धोका जर कोणता असेल तर परमार्थाच्या नावाखाली आळशी होण्याचा फार मोठा धोका आहे. काही लोक असे असतात ते काहीच करत नाही, व्यापार नाही, उद्योगधंदा नाही, नोकरी नाही, आणि भजनही नाही. त्यांना जर म्हटलं हो तुम्ही काहीच करत नाही कसं काय होणार तुमचं, ते म्हणतात तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ठेविले आनंद ते याच्याकरता लिहिलं का विठ्ठल विठ्ठल म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी आपली भूमिका घेतलेली आहे. प्रत्येक अभंगाची भूमिका आहे. आपला सगळ्यांचा संसार सुफळ कशाने होईल हे ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ
संसार सुफल झाला गे माये देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा देखिले पाय विठोबाचे देखिले पाय तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा आजी संसार गे माये देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे आजी संसार सुफल झाला गे माये देखिले पाय विठोबाचे देखिले पाय आपला सगळ्यांचा संसार सुफळ व्हावा याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी भूमिका घेतलेली आहे आणि आपली सगळ्यांची भूमिका घेऊन ज्ञानोबा सांगतात आज संसार सुफळ झाला गे माये देखिले पाय विठोबाचे. आज माझा संसार सुफळ झाला, आज मी विठोबाचे पाय पाहिले आणि म्हणून माझा संसार सुफळ झाला, असा पहिले चरणाचा अर्थ आहे. आता पहिले चरणाचे एक चिंतन करायचं आहे म्हणून मी एक 2-3 प्रश्न आपल्याला सांगतो. पहिल्यांदा प्रश्न असा आहे की संसार म्हणजे नेमकं काय. बरं, संसार सुफळ होण्याचा आणि विठोबाचे पाय पाहण्याचा नेमका संबंध काय. आणि आम्ही नेहमी विठोबाचे पाय पाहतो, मग आमचा संसार सुफळ का होत नाही. असे 3 प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं द्यायची आणि संपवायचं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आज माझा संसार सुफळ झाला. हे संसार म्हणजे नेमकं काय. कारण तुम्ही आम्ही ज्याला संसार समजतो त्याला संतांनी संसार म्हटलेला आहे. आपण संसार कशाला म्हणतो. घर दार बायका मुलं गुरं ढोरं बंगले गाड्या, आपण त्याला संसार असं म्हणतो. संतांनी त्याला संसार म्हटलं नाही बरं का. एखाद्याची पत्नी मरण पावली, लोक म्हणतात त्याचा संसार बसला, पण बसत नाही. 6 महिन्यांनी परत उभा राहतो, तो दुसरं लग्न करतो. पण हा लौकिक संसार आहे, हा खरा संसार नाही. विठ्ठल विठ्ठल कशाला म्हणायचं संसार. संसाराच्या व्याख्या काही शास्त्रामध्ये सांगितल्या. शंकराचार्यांनी संसाराची व्याख्या सांगितली. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. देवा पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित. किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित. किती वेळा जन्मायावे तेव्हा मी फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, फजित. भगवान शंकराचार्यांनी जन्म आणि मरण याला संसार म्हटलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी संसाराची व्याख्या करत असताना थोडीशी आणखीन पुढे जाऊन केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अका उपजने आणि निमने हे साचचे जे का मानने तो जीव लोको मी म्हणे संसारोहन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात केवळ जन्म आणि मरण म्हणजे संसार नाही, जन्म आणि मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. जन्म आणि मरण जे आहे ते शरीराला आहे का आत्म्याला आहे. तुमचं काय म्हणणं आहे. जन्म आणि मरण शरीराला का आत्म्याला. शरीराला आहे. आत्म्याला जन्मही नाही, आत्म्याला मरणही नाही. आणि आपण शरीर का आत्मा. काय तुमचं म्हणणं आहे. आपण आत्मा आहे, पण आपण अज्ञानामुळे आपल्याला शरीर म्हणतो, म्हणून आपल्याला जन्म मरण मागं लागलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून जन्म आणि मरण याला
खरं समजणं याला शास्त्राने संसार म्हटलेला आहे. संसार म्हणजे हा बाहेरचा संसार नाही. आपल्याकडे एक नेहमी गोष्ट सांगितली जाते, त्या जनक राजाची गोष्ट सांगितली जाते. तो जनक राजा होता, तो सगळा राज्यकारभार सांभाळत होता, सगळा व्यवहार करत होता. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नातळे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. सगळं राज्य चालवायचा, सर्व काही करायचा, पण संध्याकाळी त्याचा एक नियम होता. रोज संध्याकाळी तो प्रवचन ऐकायचा. याज्ञवल्क्य नावाचे ऋषी प्रवचन सांगण्याकरता यायचे. बऱ्याच वेळेला महाराज येऊन बसायचे, सगळी लोक येऊन बसायचे आणि जनक राजाला यायला थोडासा उशीर व्हायचा. आता एवढं राज्य सांभाळायचं आहे, त्यामुळे त्याला कधी कधी उशीर व्हायचा. पण लोक कुरकुर करायचे. लोक म्हणायचे आम्ही येऊन बसलो, महाराज येऊन बसले आणि तरीसुद्धा प्रवचन सुरू होत नाही. का बरं सुरू होत नाही? लगेच दुसरा म्हणायचा अरे ते जनक महाराज यायचेत आणि ते जनक महाराज त्या महाराजांना पाकिट देतात, त्याच्यामुळं महाराज त्याची वाट बघत बसतात. तेवढ्याच जनक महाराज आले की लगेच प्रवचन सुरू व्हायचं. प्रवचन सुरू झाल्यानंतर जे महाराज होते प्रवचन करणारे याज्ञवल्क्य ऋषी, ते जनकाकडे बघून प्रवचन करायचे. लोक लगेच कुरबुर करायचे, बघा त्यांच्याकडेच बघून प्रवचन करतात, आमच्याकडे कुठं बघतात. लगेच दुसरा म्हणायचा अहो तो त्यांना सोनं नाणं देतो, धान्य देतो, म्हणून त्याच्याकडे बघून प्रवचन करतात, आपल्याकडे कसं काय बघतील. लोक काय बोलतील काय सांगता येत नाही बघा. लोक जिथं खातात तिथली वाशे मोजायला सुरुवात करतात. विठ्ठल विठ्ठल म्हणजे महाराज जे होते याज्ञवल्क्य ऋषी, त्यांनी विचार केला की या सगळ्या लोकांना जनकाचा अधिकार दाखवून द्यायचा, जनक किती श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ते महाराजांच्याकडे सिद्धी होत्या, सगळ्या सिद्धीच्या द्वारे त्यांनी जनक नगरीला आग लागली. सगळे लोक पळत पळत यायला लागले प्रवचनामध्ये. अहो नगरीला आग लागली, गावाला आग लागली. आता गावाला आग लागल्यानंतर प्रवचनाला कोणी थांबल का? अहो थोडा पाऊस आला तर गर्दी कमी झाली. देवसुद्धा परीक्षा बघतो. विठ्ठल विठ्ठल चांगल्या कार्यामध्ये फार विघ्न असतात हो, आणि देवसुद्धा पहिल्यांदा सुरुवातीला विघ्नच जास्त टाकतो. आता आपली दिंडी निघते बघा, पुण्यातून निघाली, आळंदीतून निघाली तर पहिले 2-3 टप्पे आहेत ना खूपच अवघड आहेत. 2-3 टप्पे अवघड का? घाटाचा टप्पा अवघड आहे. जेवढे फुसके फटाकडे असतात ते बाजूला निघतात. विठ्ठल विठ्ठल देव सुद्धा विचार करतो नेमके पक्के कोणते आहेत मला बघू द्या, आणि नेमके कच्चे आहेत कोणते बघू द्या. म्हणून पाऊस आलाय बरं का. कच्चे कोणते आणि पक्के कोणते? पक्के मंडपात थांबलेत, कच्चे गेले निघून. विठ्ठल 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 बघा हे सगळे बसलेले आहेत खाली. पाऊस येतोय, वरून पाऊस पडतोय. तसं पाहायला गेलं तर असे कीर्तनं म्हणजे त्याचं रेकॉर्ड करायला पाहिजे आणि गिनीज बुकमध्ये टाकायला पाहिजे. बघा आमच्या कीर्तनाची ताकद. पाऊस पडतोय, ऊन येतंय, पण तरी सुद्धा कोणी हालत नाही. ही कीर्तनाची नामस्मरणाची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल त्या महाराजांनी सगळ्या जनक नगरीला आग लावली आणि आग लावल्यानंतर सगळे लोक पळायला लागले. सगळ्या मंडपातले लोक पळाले. तिथं काही भगवे वेशधारी संन्यासी होते, ते पण म्हटले आपल्या छाट्या लंगोट्या जळून जातील, आपल्या कुटीतून जाऊन घेऊन येऊ आणि मग परत येऊ. आग जळत जळत जनक महाराजांच्या पायाला लागली. पायाला लागल्यानंतर महाराजांनी जनक दोघंच मंडपामध्ये. महाराज म्हणायला लागले अरे जनक राजा सगळे लोक निघून गेले, मंडप जळालेला आहे, आग जळत जळत तुझ्या पायाजवळ आली, आता प्रवचन चालू ठेवायचं का बंद ठेवायचं? जनक हसायला लागला, महाराज प्रवचन कशाला बंद करता, प्रवचन चालू ठेवा. अरे पण बाबा तू जर त्या ठिकाणी पायाला आग लागली जळून जाशील ना. जनक हसायला लागला, महाराज माझं शरीर जळेल, मी जळत नाही, कारण मी शरीराहून वेगळा आत्मा आहे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे राज्य करिता जनक, राज्य करिता जनक, म्हणे राज्य करिता जनक, तुका म्हणे राज्य करिता जनक. अग्नी माझी एक पाव जळे, अग्निपाशी एक पाव जळ, अग्निपाशी एक पाव जळे. करिता जनक म्हणे राज्य करिता जनक, तुका म्हणे राज्य करिता जनक. अग्नी माझी एक पाव जळे, अग्नी सवे एक पाव जळे, अग्नी सवे एक पाव जळे.
हे मी सांगतोय, मी आणि माझं समजणं हा संसार आहे. ज्याचं मी माझं संपलं तो घरात असला तरी संन्याशी, आणि डोंगरात गेला एकटा राहिला आणि सारखं मी करत असेल तो गृहस्थी आहे. मी माझे अशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जा निरंतर. पण या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या देहाला संसार म्हटलेला आहे. जो देहाला आलाय तो संसारी आहे. आणि आज माझा हा देहरूपी संसार सुफळ झाला. कशाने सुफळ झाला? देखिले पाय विठोबाचे. मी विठोबाचे पाय पाहिले आणि माझा संसार देहरूपी संसारात सुफळ झाला. माझा दुसरा प्रश्न असा होता की विठोबाचे पाय पाहण्याचा आणि संसार सुफळ होण्याचा काय संबंध? विठ्ठल विठ्ठल काय संबंध आहे? तुम्ही विठोबाचे पाय पाहिले आणि तुमचा संसार सुफळ झाला. त्याचं उत्तर असं आहे, जी वस्तू ज्याच्याकरता निर्माण केलेली असते त्या वस्तूने ते केलं की सुफळ. आता पकवास कशाकरता निर्माण झालेला आहे? वाजवण्याकरता आहे. आणि तुम्ही पकवास स्टेजवर आणला आणि म्हटले वाजवायचा नाही, नुसता बघायचा, पकवास सुफळ होणार नाही. जी वस्तू ज्याच्याकरता निर्माण झाली त्या वस्तूने ते केलं तरच सुफळ होत असते. तसं हा मनुष्य देह निर्माण कशाकरता झालाय? भागवतात असं वर्णन केलं की देवाने अगोदर सगळी सृष्टी निर्माण केली. कुत्रा निर्माण केला, गाय निर्माण केली, घोडा निर्माण केला. सगळी सृष्टी निर्माण केल्यानंतर देव सगळ्या सृष्टीकडे बघायला लागले आणि देवाला सुख नाही वाटलं. देवाने विचार केला, ही सगळी सृष्टी मी निर्माण केली, पण ह्याच्यातलं माझं भजन करणारं कोण आहे? मला ओळखणारं कोण आहे? मग सगळी सृष्टी निर्माण झाल्यानंतर मग देवाने मनुष्य देह निर्माण केला. विठ्ठल विठ्ठल ऐशा 84 लक्ष योनी सृजोनी पाहे तो परतोनी, परिनिज प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी. मग भगवंताने हा मनुष्य देह निर्माण केला कारण इतर देहामध्ये भगवंताचं भजन करण्याची व्यवस्था नाही. तुम्ही असं पाहिलंय का? काही कुत्रे एकत्र झाले आणि सगळे म्हटले आपल्याला पंढरपूरच्या वारीला जायचं आहे. नाही, एखादं कुत्रं जर आलं आणि आता मंडपात बसलं कीर्तन ऐकायला तर आपण त्याला बसू देत नाही. का बसू देत नाही? आपण त्याला हाकलून लावतो. जेव्हा ऐकायचं होतं तेव्हा घरी झोपला आणि आता इथं आला. म्हणजे कुत्र्याला कीर्तन ऐकता येत नाही, गाढवाला वारी करता येत नाही. मनुष्य देहच असा आहे, याच्यात देवाचं नामस्मरण करता येत नाही. येतं विठ्ठल विठ्ठल. मनुष्य देहानेच भगवंताचं दर्शन होतं आणि मग मनुष्य देहाचं सार्थक कशामध्ये आहे? भगवंताच्या दर्शनामध्ये. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, म्हणे जन्माल्याचे सार्थक, म्हणे जन्माल्याचे सार्थक, म्हणे जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. जसं नदी आहे समुद्राला मिळाली की तिचं सार्थक झालं, तसं मनुष्य देहाने देवाचं दर्शन केलं की मनुष्य देह सार्थक झाला. आज माझा संसार सुफळ झाला, देखिलेले पाय विठोबाचे. पण माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा आहे, आम्ही रोजच देवाचे पाय पाहतो, मग आमचा संसार सुफळ झाला असं आम्हाला का वाटत नाही? आमच्या घराशेजारी देवाचं मंदिर आहे, आम्ही आषाढीला जातो, आम्ही कार्तिकीला जातो, पांडुरंगाचं दर्शन घेतो, पण तरीसुद्धा आमचा संसार सुफळ झाला असं आम्हाला वाटत नाही. असं का होतं? त्याचं उत्तर असं आहे, जसे ज्ञानेश्वर महाराजांनी देवाचे पाय पाहिले तसे आपण पाहत नाही. काही परमार्थामध्ये आपण परमार्थ कोणत्या हेतूने करतोय याला खूप महत्त्व आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थात कोणत्या तळमळीने आपण करतोय याला खूप महत्त्व आहे, कोणत्या हेतूने करतोय याला खूप महत्त्व आहे. हेतू जर चांगला असेल तर व्यवहार सुद्धा परमार्थ होतो, आणि हेतू जर चुकला तर परमार्थच व्यवहार होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थामध्ये तळमळीला खूप किंमत आहे, लक्षात घ्या. इकडे माझ्याकडे लक्ष द्या. एखाद्या माणसाला तहान लागली असेल तर मग पाणी पिण्याची किंमत आहे. एखाद्या माणसाला तहान लागलीच नाही आणि आपण म्हणायला लागलो की अहो पाणी घ्या पाणी घ्या, तो म्हणतो कुठलं पाणी आहे? विहिरीचं आहे का, नदीचं आहे का, बोरचं आहे का, जारचं आहे का? समजायचं अजून याला तहान लागली. तहान लागल्यानंतर तो विचारणार नाही,
जेवणाचा आनंद कधी असतो भूक लागल्यानंतर, तसं देवाच्या दर्शनाचा आनंद असतो ज्याला देवाच्या दर्शनाची तळमळ लागली, ज्याला देवाच्या दर्शनाची भूक लागली त्याला खरा आनंद असतो. कोणत्या तळमळीने ज्ञानोबारांनी देवाचं दर्शन घेतलं या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तो मज भावा, 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 मज भावा, तो 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 मज भावा, हा वेळ वेळा भावा पांडुरंग, वेळ वेळा भावा पांडुरंग, पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, वेळो वेळा भावा पांडुरंग, वेळो वेळा भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा, वेळो वेळा भावा पांडुरंग, वेळो वेळा भावा पांडुरंग. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या तळमळीने देवाचं दर्शन घेतलं ज्ञानोबाराय प्रगट करतात. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ज्ञानोबाराय म्हणतात भगवान परमात्मा मला प्राप्त व्हावा म्हणून मी देवाचं दर्शन घेतलं आणि म्हणून माझा संसार सुफळ झाला. आपण देवाचं दर्शन घेतो पण आमचा संसार सुफळ होत नाही. त्याला कारण असं आहे देवाकरता आपण देवाचं दर्शन घेत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो मज व्हावा आणि आम्ही म्हणतो मुलगा मज व्हावा, पैसा मज व्हावा, मान मज व्हावा, मग बाकीचं मिळेल पण संसार सुफळ होईल की नाही सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे हेतू खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. संत सेना महाराज एकदा वारीला आले. संत सेना महाराज त्यांच्या वाट्याला आलेलं काम करत होते, त्यांचा उद्योगधंदा करत होते आणि वारीला आल्यानंतर सेना महाराजांनी देवाचं दर्शन घेतलं आणि जात असताना सेना महाराजांनी एक दगड विकत घेतला आणि दगड घेऊन आपल्या घरी गेले. कशाकरता दगड घेतला होता? तो वस्ताऱ्याला धार करायला. सेना महाराज गावी गेले, घरी गेले. काही संत मंडळी देवाच्या दर्शनाला गेली. म्हटली देवा वारी कशी काय झाली? म्हटली वारी चांगली झाली पण या वारीला सेना महाराजांची गैरहजेरी लागली. अहो आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं होतं देवा सेना महाराज तर दर्शनाला आले होते. म्हटले ते या वारीला आलते पण माझ्या दर्शनाला आले नव्हते, ते दगड न्यायला आलते म्हटले. म्हणून त्यांची वारी वजा झाली. गावी लोक गेले आणि गावी सेना महाराजांना हे सगळं सांगितलं की देवानी तुमची वारी वजा केली. सेना महाराजा खूप वाईट वाटलं. म्हटले मी वारीला गेलो, येता येता फक्त दगड आणला तर देवानी माझी वारी वजा केली, चांगलं नाही. सेना महाराज दुसऱ्या वारीला गेले आणि पहिला चंद्रभागेत दगड टाकून दिला. देवाचं दर्शन घेतलं आणि सेना महाराज परत दर्शन घेऊन गावी आले. संत मंडळी देवाच्या दर्शनाला गेली. देवा ही कशी काय वारी झाली? म्हटले याही वारीला सेना महाराजची गैरहजेरी लागली. कसं काय? म्हटले गेल्या वारीला दगड न्यायला आलते आणि या वारीला दगड टाकायला आलते. आता नुसता दगड आणला तर देवानी वारी वजा केली, आपलं काय होईल बघा. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ आणू नये असं नाही बरं का, पण आणत असताना भावना अशी पाहिजे हे देवाचं आहे आणि देवा करता आहे. संसार करू नये असा अर्थ नाही, संसार करावा पण हा देवाचा आहे आणि देवा करता आहे अशा भावनेने. संतांनी काही संसार केला नाही का? हो, गोपिका जे आहे गोपिकांचं वर्णन केले. गोपिका सगळा संसार करत होत्या पण देवाचा म्हणून आणि देवा करता म्हणून. साधू संतांनी त्यांच्या नटण्याचं वर्णन केलं आहे. त्या कशा नटत होत्या, काही साडी घालत होत्या, वेणी कशी घालत होत्या, फुलं कशा घालत होत्या. वास्तविक पाहता शुकाचार्यासारख्या माणसाला त्यांचं वर्णन करायचं काहीच काम नाही.
परंतु त्यांचं नटणं होतं ते देवाकरता होतं. देव प्रसन्न व्हावा म्हणून त्या नटत होत्या, म्हणून त्यांचं नटणं भक्तीत जमा झालं. आपली पूजाही भक्तीत जमा होईल की नाही सांगता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंगा. पण अशी भक्ती तुम्हाला कोणी शिकवली? शेवटच्या चरणात बाप रुक्मा देवरू नवी संबे सर्व तिने तत्वता सांगितली, निवृत्तीने तत्वता सांगितली. तो मद भावा, तो मद भावा, तो मद भावा, तो मद भावा. विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमा, हरे विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमा. मार्गदर्शन नशील मनाने जर परमार्थ केला, मनोमार्गे गेला तो. एवढे मोठे नामदेव महाराज, देव त्यांच्या बरोबर बोलत होता, देव त्यांच्या हातचं खात होता, पण परमार्थामध्ये ते कच्चे ठरले, केला नव्हता. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांना मुद्दाम भगवान पांडुरंग परमात्म्याने आळंदीला पाठवलं. सगळी संत मंडळी जमा झाली, नामदेव महाराजांचं दर्शन केलं. फक्त मुक्ताबाईंनी दर्शन केलं नाही. मुक्ताबाई अशा कोपऱ्यात उभी राहिली. निवृत्तीनाथ महाराजांना वाटलं चुकून दर्शन राहिलं का काय. मुक्ता लवकर जा आणि संतांचं दर्शन घे, नामदेव महाराजांचं दर्शन घे. देव यांच्या हातचं जेवतो, देव यांच्याबरोबर बोलतो. मुक्ताबाई तिथूनच म्हटली, तुम्हाला काही लोटांगण घालायचं ते घाला, पण मी काही दर्शनाला जाणार नाही. अगं मुक्ते असं. तेव्हा मुक्ताबाईंनी सांगितलं, मी आल्यापासून बघते सगळे लोक यांचं दर्शन घेतात, पण हा बाबा काही वाकतच नाही. म्हटले, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. ज्या अर्थी याचा अहंकार गेला नाही, त्या अर्थी अजून याने गुरु केला नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्याला पुढचा प्रकार सगळा माहिती आहे. शेवटी देवाकडे नामदेव महाराज धावत पळत गेले. मला ही संत मंडळी भाजायला लागली, म्हणून देवा मी कच्चा का पक्का सांग, माझं आत्तापर्यंत तू खाल्लंय, माझं आत्तापर्यंत सगळं मी प्यालेलं आहेस, खाल्ल्या पिलेलं जागून मला सांग. देव म्हटले, तुझं खाल्लंय पिलं म्हणून खरं सांगतो, तू अजून कच्चा आहे. ओ नर कच्चा बे, ओ नर कच्चा बे, जो नाही गुरु का बच्चा बे. अजून तू गुरु केला नाही. अरे देवा, तू एवढा मोठा गुरु मला असताना. म्हटले, तसं जरी असलं तरी तुला गुरु करावा लागेल. औंढ्या नागनाथाला पाठवलं आणि तिथे गेल्यानंतर मग त्या विसोबा खेसरांची भेट झाली. नामदेव महाराजांना सिद्धी प्राप्त झाली, देव प्राप्त झाला. विठ्ठल. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमच्या घरीच आम्हाला निवृत्तीनाथ महाराज भेटले. निवृत्तीनाथ महाराजांचं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं खूप मोठं प्रेम आहे. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसायला निघाले, त्यावेळेस कधी न प्रवृत्तीवर येणारे निवृत्तीनाथ महाराज पण रडायला लागले. काही चांगली माणसं अशी असतात, त्यांचं कर्तृत्व असं असतं की ते गेल्यानंतर सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी येतं. निवृत्तीनाथ महाराजांना त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा म्हणायला लागले, दादा तुम्ही सगळ्यात मोठे आहे, तुम्ही जर धीर सोडला तर सगळ्या लोकांचं काय होईल. तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की ज्ञानोबारायांची कीर्तीच तशी आहे, गुणच तसे आहे. अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. आणि अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा गुरुनिष्ठा किती आहे. सगळी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली, निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर ठेवली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, एथ माझे उरले पायी कप, आता विश्वात्मके देवे, हिने वागिज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली आणि तो अनुभव आला, भक्ती कळाली. तो मज व्हावा, तो मज व्हावा,
वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आपल्यालाही तशी भक्ती प्राप्त व्हावी म्हणून आपण त्यांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आपली कीर्तन सेवा या ठिकाणी संपलेली आहे. या ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम आहे, ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेचे संस्थापक आमचे आदरणीय असणारे अमोलजी महाराज सूळ यांच्या माध्यमातून मला महाराजांनी सांगितलं जवळजवळ 100 मुलांना त्या ठिकाणी वारकरी शिक्षण आपल्या संस्थेमार्फत. जोग महाराजांनी सगळ्या बहुजन समाजातील लोक कीर्तनकार व्हावेत याच्याकरता आळंदीला संस्था स्थापन केली. किती वर्षापूर्वी? 100 वर्षापूर्वी. आणि हजारो कीर्तनकार संस्थेतून आपल्या बाहेर पडले. संस्थेचं तत्त्व असं आहे, विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. मी त्या संस्थेमध्ये शिकलो. गेली 20 वर्ष मी संस्थेमध्ये शिकवतोय. हजारो कीर्तनकार आपल्या संस्थेत घडतात. याच तत्त्वावर आजही तेच तत्त्व आहे, विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकांना पगार नाही. संस्थेने पंढरपूरमध्ये सुद्धा शाखा त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. लहान मुलांच्याकरता 7वी ते 10वीची मुलं जी आहेत त्यांच्याकरता मोफत शिक्षण, शालेय शिक्षणसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी अशा संस्था चालवणं थोडं अवघड आहे. मोठ्या मुलांना सांभाळताना आम्हाला किती त्रास होतो ते आम्हाला माहिती आहे. त्याच्यापेक्षा जास्त त्रास लहान मुलांना सांभाळताना होतो. आणि महाराज ही 100 मुलं सांभाळतात, खूप चांगली गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या मुलांना संस्कार झाले की हीच मुलं पुढं आमच्याकडे येतात आळंदीला आणि पुढे कीर्तनकार होतात, प्रवचनकार होतात. तेव्हा हे चांगलं कार्य या ठिकाणी सुरू आहे. अशीच भगवंतांनी त्यांना सद्बुद्धी द्यावी, त्यांच्याकडून चांगली सेवा करून घ्यावी, आपल्या सर्वांच्याकडून सेवा करून घ्यावी. आपल्या सगळ्यांचं जीवन निर्व्यसनी व्हावं, आपले रागद्वेष कमी व्हावेत आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये भगवत भक्ती घडावी, आपल्या सगळ्यांचं जीवन आनंदी व्हावं अशी देवाला प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझी सेवा संपवतो. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतर्फे माऊलीच्या मंदिरामध्ये रोज प्रवचन असतं 4 ते 5. गेली 6 वर्ष मी प्रवचन करतो आहे आणि ते प्रवचन लाईव्ह दाखवलं जातं पूर्ण जगामध्ये. आपल्यापेक्षा परदेशातले लोक जास्त ऐकतात. कोणाला जर ज्ञानेश्वरी शिकायची असेल तर रोज 4 ते 5 संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नावाचा चॅनल आहे, फेसबुक आहे, किंवा माझं नाव जरी टाकलं सगळी ज्ञानेश्वरी येईल, भागवत येईल, रामायण येईल. आपण घरी बसून ते ऐकू शकता. माझी सेवा संपली. चाल म्हणायची का? विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय हा नाही उच्चारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी